यावेळी पाहायचंय गोल्डन स्पॉटचं अगदी गोलंदाजीचं वर्चस्व नाणिवली टीमचं राहिलं आणि पाहू शकाल अजून आपण जर पाहिलं तर अगदी पहिल्या बॉलची सुरुवात देखील डॉट बॉलनं पाहायला मिळते. यावेळी पाहायचं पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं डॉट बॉलची डिलिव्हरी धावा येणं गरजेचं आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर पहिली लढत झाली होती. इथनं आपण पाहिलं तर वेनगाव वर्सेस पोइंजे वेनगाव संघाला परास्त केलं. अगदी गोलंदाजीचं वर्चस्व तिथे देखील राहिलं होतं ते पोइंजे टीमचं. यावेळी पाहायचा हा फटका सुरेख गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न तिथे आपण जर पाहिलं तर मेडॉनच्या डोक्यावरनं चेंडू रिलीज झाला आणि आपण पाहू शकाल तर मिड विकेटचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. या बॉलवरती आपण पाहू शकाल तर एक धाव घेतली जाईल आणि एक धावेच्या मदतीनं संघाचं अकाउंट ओपन झालं. तर इथनं मात्र बघायचं बॅटची लिडिंग एज लागली. पुढच्या बॉलवरती विकेटचं पतन होईल का? अगदी आपण पाहता थोडीशी घोडचूक आपल्याला पाहायला मिळेल विकेट किपरच्या माध्यमातून. या बॉलवरती किल एक चौटी धाव येत असताना पाहायला मिळते आणि इथनं मात्र जर पाहिलं तर एक धावेच्या मदतीनं संघ पुढे चालला 2 अंकावरती यावेळी पाहायला मिळतो. तो म्हणजेच आपण पाहता डेफिनेटली इथे मात्र पोइंजे संघ यावेळी बघायचं फुल अर्लेनचा बॉल भीमर चेंडू घोषित केला. अगदी फाईन मध्ये हा फटका खेळायचा होता आणि या बॉलवरती काय घडतं अगदी आपण पाहू शकाल तर चुका घडल्या जात आहेत वारंवार. या बॉलवरती भीमर चेंडू घोषित केलाय. नो बॉल फ्रीडची नामी संधी इथनं मात्र पाहायला मिळेल. गोलंदाजाला दंडित केलं गेलं. धावपटलावरती पाल तर 4 धावा. या बॉलवरती पहा 1+1 अशा रीतीने या 2 धावा इथे जोडल्या जातील. आता 4 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा फटका सुरेख मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. अडवला जाईल बॉल आणि फक्त या बॉलवरती एक धाव आली. पहा मित्रांनो अगदी गोलंदाजीचं वर्चस्व नाणवली संघाकडे असतं आज देखील ते आपण पाहता. इथे मात्र पुन्हा एकदा डेफिनेटली जर विचार केला तर एक धाव आली. फक्त सिंगलच्या मदतीने संघ पुढे चालला. 5 धावा धावपटलावरती जोडल्या जातील. चेंडू समाप्त झाले. गोलंदाज मंगेशचे 4 बॉल इथनं समाप्त झालेत. फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा इथे मात्र भीमर चेंडू घोषित केला जाईल पंचांकडून. नो बॉल. इथे मात्र बघायचंय बघू शकाल यावेळी कमरेच्या वरती पकडलं जातं गोलंदाजाला. भीमर चेंडू दुसरा या षटकातील पाहायला मिळाला आणि इथे मात्र या बॉलवरती आपण पाहू शकाल तर 2+1 अशा 3 धावा इथे जोडल्या जातील पोइंजे संघाच्या खात्यामध्ये. तर इथनं पाहता आपण KWTच्या माध्यमातून चेक करतो आणि तिथनं मात्र पंच आपला सॉफ्ट डिसिजन काय? नो बॉल. आम्ही फायनल डिसिजन इथं कळवतो. तर फक्त अंपायर रिव्ह्यू असेल याची नोंद घ्या पोइंजे टीम. आपल्याला माहिती असतो सिंगल कॅमेरा आपण इथनं जर पाहिलं तर अंपायर रिव्ह्यू कारण की साईड अँगल आपल्याला पाहायला मिळत नसतो. तर इथनं पंच हा नो बॉल असेल. डेफिनेटली पाहता सॉफ्ट डिसिजन पंचांचा नो बॉल होता आणि तिथनं जर पाहिलं तर यावेळी मात्र आमचा फायनल डिसिजन देखील या ठिकाणी आमच्या KWTच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेक केलं गेलं. अगदी पाहता तर सुरेख क्वालिटी इथं मात्र दर्जेदार क्लिअरिटी दिली जाते आणि हा नो बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाज इथं मात्र गोलंदाजी सोडावी लागते. अगदी पाहता आपण मंगेश चुका घडल्यात
यावेळी पाहायचं नो बॉल आला. ह्या बॉलवरती आपण पाहिलं तर धाबा नो प्लस 2 म्हणजे या 3 धाबा इथे पकडल्या जात आहेत आणि टोटल धाबा आता धापटलावरती सई 11 शिवसाई पोहनचे टीमचे आपल्याला पाहायला मिळतील. त्या म्हणजेच 8 धाबा इथं धावपटलावरती आपण पाहता. तर इथनं पंच सामना चालू करा. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये लगेच चेंजेस पाहायला मिळतील. पाहता इथं चेंडू समाप्त झालेत 4. 2 चेंडूंचा सामना. इथं मात्र बघायचं अगदी पहिल्या षटकात 2 चेंडू बाकी होते, पाठवलं फुलर लेनचा बॉल. फ्रीडची संधी या बॉलवरती अगदी पाहायला मिळाली आणि अगदी इथनं मात्र तर त्यानंतर व्यासपीठावरती आपण पाहता आदरणीय पांडुरंगजी जाधव. अगदी जर पाहिलं तर माजी सैनिक अगदी आर्मीमध्ये आपण पाहिलं ते कार्यरत होते. इथनं मात्र आज या स्पर्धेला देखील भेट देत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. मान्यवरांचं जाऊया मॅचच्या दिशेनं. या बॉलवरती काय घडलं मैदानात. अगदी पहिलं षटक समाप्त झालं आणि चौकार आला आणि 4च्या मदतीनं आता इथनं मात्र आपण पाहू शकाल तर पहिल्या षटकाच्या अखेरीस यावेळी सई 11 शिवसाई पोहिंजे टीम जाऊन पोहोचेल टोटल बिनगडी बाद 18 या अंकावरती. इथनं बघायचं आता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांची मॅच आपण पाहता मित्रांनो. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण जर विचार केला तर त्यानंतर ज्ञानेश्वरजी जाधव या ठिकाणं त्यांचं आगमन झालंय. मी विनंती करतो यायच्या व्यासपीठावरती आपलं देखील आमदार ट्रॉफीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. ज्ञानेश्वरजी जाधव यांचं या स्पर्धेमध्ये आगमन आपल्याला पाहायला मिळेल. याच्या व्यासपीठावरती मान्यवरांचं इथनं मात्र खूप खूप स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये मॅचच्या दिशेनं. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. अगदी पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर करनचा वापर केला. अगदी शेवटच्या 2 बॉलवरती एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. तिथे 10 धावा खर्च केल्या. तर इथनं मात्र पाहता आपण आदर्श तरुण मित्रमंडळ अध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वर बाबाजी जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालं. याच्या व्यासपीठावरती मान्यवरांना विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावरती या ठिकाणी बसायचं. अगदी आमदार ट्रॉफीच्या वतीने इथं मात्र आपण पाहिलं अनेक मान्यवर या स्पर्धेला एन्जॉय करतायत. आमची यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आपण पाहता घर बसल्या KWTच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा एन्जॉय केली जाते. इथनं मात्र पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती अलॉन द कार्पेटना सरळ फटका मारला गेला. बाउंड्री लाईनला चेंडू अडवला जाईल आणि तिथे मात्र या बॉलवरती आपण जर पाहिलं तर स्ट्राईकला फलंदाज होते राजेश चव्हाण आणि इथे मात्र एक धाव आली आहे. टोटल 19 धावा तर धावपटलावरती लागल्या गेल्यात. पहिल्या बॉलची सुरुवात चांगली पाहायला मिळाली. अगदी इथनं मात्र पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. मंगेशनं कुठेतरी नो बॉल फेकले, तिथे मात्र खराब गोलंदाजी दिसली. परंतु आता पहा इथनं कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. यावेळी पहा जड मध्ये फेकलाय, परंतु काय घडतं अगदी धोक्याची घंटा इथे वाजली असती. फलंदाजाला परतावं लागलं असतं, परंतु या बॉलवरती थोडंसं मिसअंडरस्टँडिंग विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर डेफिनेटली पाहू शकाल डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती एक धाव, दुसरा बॉल डॉट आला. दीपक भोईर ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. मोठे फटके मारावे लागतील. सलामीसाठी फलंदाज मैदानात गेलेत. अगदी मोठे फटके मारावे लागतील. मोठा फटका आलाय, चेंडू चालला. इथनं मात्र मिड विकेटच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईन क्लिअर केली. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू सीमा रेषा पली
शकाल तर टोटल धाबा तर धावपटलावरती 25 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मागच्या मॅच मध्ये नानिवली संघाने अप्रतिम सामना जिंकला. फक्त 28 धावेवरती रोखलं गेलं तलेगाव टीमला आणि तिथे मात्र 29चं समीकरण होतं आणि त्या धाबा इथनं कुठून काढल्या आणि सामना जिंकला. परंतु आता बघायचंय अगदी गोलंदाजीवरती इथे दडपण आल्यासारखं इथे मात्र आपल्याला वाटतं, कारण की बॅटिंग लाईन आपण पाहता अगदी विचार करायला भाग पाडलं जातं फलंदाजांच्या माध्यमातून. पहिले 3 चेंडू ते समाप्त झाले. धाबा इथनं खर्च केल्या प्रशांतनं 7. यावेळी पाहू शकाल डेफिनेटली हा बॉल देखील निघून चालला. डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. कोणत्या प्रकारे इथनं मात्र प्रत्येक बॉलवरती इथनं आता पाहू शकाल आपण चेंडू समाप्त झाले 4. विकेट किपरच्या माध्यमातून थोडस या ठिकाणी फंबलिंग पाहायला मिळतं. अगदी या चुका सुधारणं गरजेचं आहे गावदेवी नानिवली टीमला. यावेळी पाहायचा मैदानामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रशांत बॅटची लेडिंग एज लागली आहे अगदी अलॉन द कार्पेटनं. आपण पाहू शकाल हा फटका शॉर्ट लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि या बॉलवरती आपण पाहू शकाल तर एक धाव आली आहे फक्त. एक धावेच्या मदतीने संघ पुढे चालला. छोटीशी धावसंख्या उभी केली जाते. 26 धावा जोडल्या जात आहेत. दुसऱ्या षटकाचा शेवटचा अंतिम बॉल असेल आणि गोलंदाज प्रशांतला आपण पाहता. शेवटचा अंतिम बॉल इथनं बघायचं आता काय घडतं. यावेळी हा फटका सुंदर सुरेख परंतु फसलाय. अगदी मिड विकेटला तिथे अडवला जाईल. विशेप मध्ये सुरेख फटका मारला गेला आणि पहिला झटका इथनं बसेल तो म्हणजेच आपण पाहता तर सही जाधव साहेब रायगड सुरक्षा रक्षक मध्ये त्यांचं कार्य करत असतात. त्यांचा इथे सत्कार करतील आपले पिंपरी विभाग माजी सचिव रवींद्रजी पवार साहेब. आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. टेनिस लाईव्ह कर्जत टेनिस लाईव्ह आपण इकडे फोकस करायचं आहे. सन्मान मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी जाधव साहेब यांचा. धन्यवाद अध्यक्ष साहेब, आपण आलात आणि इथे आम्हाला आमच्या या टुर्नामेंट्सला आपण इथे आलात आणि तुमचा इथे सन्मान केला रवींद्र साहेबांनी. आपण या मॅचसाठी फुलना फुलाची पाकळी मदत केलीत. अशीच आम्हाला नेहमी मदत करत राहा पुढे. धन्यवाद. इथनं मात्र स्वागत करतो. अगदी आपण पाहता मान्यवरांचं प्रेम या स्पर्धेवरती आमदार ट्रॉफीमध्ये. अगदी इथं मात्र सतशा मनपूर्वक स्वागत मान्यवरांचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मयूर. पहिला बॉल हेलिकॉप्टर लँड झालं सरळ बॉर्डर लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती फेकून दिलं. इथनं मात्र आपण पाहता मयूरच्या बॉलला पाठवलं सीमा रेषा पलीकडं. दर्जेदार दमदार आणि रुबाबदार षटकार. पहिल्यांदा आपण पाहता प्रजासत्ताक दिनाच्या सर्व खेळाडू वर्ग आणि प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा असतील. अगदी एक चांगला दिवस या स्पर्धेला मिळाला मित्रांनो. पहा अंतिम दिवस. अगदी ही स्पर्धा आठवणीमध्ये राहील. अगदी पाहता 26 जानेवारी 2025 दिवस आणि अंतिम दिवस देखील या स्पर्धेचा आमदार ट्रॉफीचा. या बॉलवरती पहा पहिला बॉल जडमध्ये फेकला होता. दुसऱ्या बॉलला थोडंसं डायरेक्शन चेंज केलं. हाफ ट्रॅकर बॉल रिलीज केला आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर हा डॉट बॉल इथनं मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारचे चेंडू इथनं रिलीज करायचे आहेत गोलंदाजांना.
पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसरा बॉल डॉट आला. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. तिसरं षटक आपल्या समोर. यावेळी पाहू शकाल त्याच लेमध्ये पाठवलं आडव्या बाटनं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं येतो षटकातील दमदार दुसरा षटकार. इथे पाहता आपण फलंदाज दीपक भोईरच्या बॅटमधनं घणाघाती प्रहार येतोय दमदार षटकार. टाळ्या झाल्या पाहिजे डगआउट मध्ये. पाहता आपण इथनं मात्र जर पाहिलं तर आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी पारी आपल्याला पाहायला मिळते. आणि इथनं मात्र पहा टोटल धाबा धावपटला वरती 38 धाबा धावपटला वरती लागल्यात. यावेळी पाहायचं अडवा पाटणं उडवायचा होता, मिस टायमिंग फटका हवेत चालला. इथे मात्र आताच इथे आगमन झालंय आपले गावचे ग्रामस्थ महादेवजी दगडू जाधव साहेब, कडीचे जाधव यांचे सुपुत्र. त्यांचे आगमन झाले, त्यांनी स्थानापन्न व्हायचे आणि त्यांच्या समवेत त्यांचं मित्रमंडळी इथे उपस्थित झाली. आपण यायचंय मंचावरती यायचं आपण. तर इथनं मात्र मान्यवरांचं व्यासपीठावरती स्वागत असेल. बाद झाला. आता इथनं पाहायचं आहे षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 2 षटकार इथनं मात्र महागात पडतील मयूरला. विकेट आलं, सफलता मिळाली. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अद्यापही 2 चेंडू ते शिल्लक असतील. तर बघायचं षटकातील अद्यापही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि गोलंदाज फलंदाज मैदानामध्ये चालला रसिक आपल्याला पाहायला मिळेल. नौका फलंदाज अगदी पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो राहिला होता. त्याच्या नावावरती मॅन ऑफ द मॅचचं किताब आपण पाहिलं. पहिल्या मॅचचा हिरो मैदानामध्ये इंटर झाला. इथनं आता बघायचं आहे मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. 2 बॉलचा खेळ अद्यापही बाकी आहे तिसऱ्या षटकातील. स्लोवर गतीचा बॉल आहे. इथनं मात्र चेंडू हवेत चालला. झेल होईल का? झालाय झेल. बॅक टू बॅकचा इथनं मात्र हा मोठा विस्फोटक खेळाडू मैदानाच्या बाहेर येईल. रसिकच्या पारीचा अंत. आणि पाहता आपण इथनं मात्र सई 11 शिवसाई पोंजे टीमला बसेल. अजून एक मोठा धक्का.
यावेळी बघायचं इथनं आता फलंदाज बाद झाला रसिकच्या पारीचा अंत शेवटचा अंतिम बॉल. आताच आगमन झालं इथे ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य भास्करजी मुकणे. आपण यायचं मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आता इथनं बघायचं आहे विचार केला तर 3 षटकांचा सामना इथनं मात्र समाप्त झाला. अगदी आपण पाहू शकाल 3 षटकांची मॅच समाप्त झाली आहे. धावपटलावरती आपण पाहिलं तर या ठिकाणं 38 धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. 38 धावपटलावरती आपण पाहता अजूनही एक षटक इथनं मात्र बाकी असेल. इथनं बघायचं आता नाणेवली टीमचा चौथा गोलंदाज आपण पाहिला नितीन यावेळी पाहायला मिळेल. तर घ्या पंच लगेच स्पीडअप करा सामना स्टार्ट. इथं आपण पाहू शकाल आता मैदानाच्या आतमध्ये जाऊया. नितीनला पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती अगदी वाईड डिश लॉंग ऑफ वाईड डिश लॉंग ऑन स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर लाईक क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. यावेळी पाहायचं चेंडू पॅड वरती आदलला डायरेक्ट हिट चुका घडल्या जात आहेत आणि यावेळी मात्र ही एक्स्ट्रा एक धाव इथं मात्र चोरटी मिळेल लेग बायच्या स्वरूपात. या 2 धावा पाहायला मिळतील. अगदी आपण पाहू शकाल इथनं मात्र पहिल्या बॉलवरती नितीन वरती प्रत्याला चढवला. अगदी आपण पाहिलं सॉरी मिस राहिले फलंदाज पॅडवरती बॉल अडकला तिथे मात्र डायरेक्ट हिट करण्याची गरज नव्हती परंतु या बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धाबा आल्या. इथे पाहुण्यांचा सत्कार महादेवजी जाधव आपल्या गावचे ग्रामस्थ यांच्या समवेत त्यांचे मित्रमंडळी यांचा एक सन्मान आमच्या गावचे श्री चंडेकरी आदर्श तरुण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करायचा आहे. यावेळी बघायचं हा फटका देखील जवळजवळ डीप बाउंड्री लाईनला अडवला जातो आणि या बॉलवरती सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने आता 2 बॉलचा खेळ इथं समाप्त होताना पाहायला मिळेल. अगदी पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर साहेबांचा सन्मान केला जाईल इथे मंडळाचे विद्यमान अध्यक्ष यांच्या हस्ते. फोकस करायचं आहे लाईव्ह. झालं अगदी पहिल्या इनिंगचा अद्यापही खेळ बाकी आहे मित्रांनो. पहा मित्रांनो इनिंग अशी वाटतं की भरपूर मोठी इनिंग झाली आहे. अगदी थोडा वेळ देखील गेला या इनिंगसाठी. इथनं मात्र आता बघायचं आहे मैदानाच्या आतमध्ये जाऊया. नौका फलंदाज इंटर झाला समीर. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 गडी बाद झालेत 5 गडी बाद झालेत. हे नाईट नंबर 7 वरती समीर मैदानामध्ये पाहायला मिळेल. यावेळी पाहायचंय बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा लागली बॅटला परंतु इथे पहा रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न धोक्याची घंटा वाजेल आणि इथनं पाहता आपण तर अगदी सुखरूपरित्या समीरला पाल थोडीशी घाई केली जाते. बॅटच्या लिडिंग एज लागली विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निसटला गेला आणि तिथे मात्र थोडंसं रिस्क घेतलं जात होतं. आता पाहता आपण चेंडू समाप्त झाले तर
4. अद्याप इथनं पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. दोन चेंडूचा खेळ बाकी असेल. नितीन बॉलिंग ट्रॅक वरती पाहता धावा धापटला वरती पाहाल 41 धावा. यावेळी पहा हा देखील फटका मोठा मारायचा होता परंतु अगदी अप्रतिम. खोलवर टप्प्यामध्ये जडमध्ये गोलंदाजी केली जाते. जडमध्ये चेंडूला फेकलं जातं आणि हा चेंडू डॉट आला. अगदी पाहता आता इथनं शेवटचा बॉल टार्गेट बॉल. हे टार्गेट सेट केलं जाईल या बॉलवरती. बघायचं काय घडतं शेवटच्या बॉलवरती काय घडतं. अगदी 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पाहायचा चेंडू हवेत. इथे मात्र फलंदाज बाद होईल. समीरच्या पारीचा अंत. धक्का क्रमांक इथनं मात्र 6वा मैदानाच्या बाहेर आपण पाहता तो म्हणजेच सई 11 शिवसाई पोइंजे टीमला बसेल. टोटल धावा जमवल्या पोइंजे टीमनं 41. आता विजयासाठी इथनं गावदेवी नानविली टीमला यायचे संपर्क करायचे समोर. मिळेल. तर इथनं विनंती करतोय वारदोली संघ आणि त्यांना फाईट करेल पुढची मॅच हातनवली.
वारदोली वर्सेस हातनोली. त्याच्यानंतरची मॅच असेल वावेघर वर्सेस मोरबे, जीवन 11 मोरबे. तर पुढची मॅच आपण पाहू शकाल वारदोली आणि हातनोली संघ. विनंती असेल या लगेच टॉससाठी. वारदोली संघाचा कर्णधार आणि हातनोली संघाचा कर्णधार टॉससाठी या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथनं मात्र आता 4 षटकांची मॅच आपण पाहाल. उत्तरार्धामध्ये विजयासाठी गरज ती म्हणजेच गावदेवी नानिवली टीमला येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी इथनं 42 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानामध्ये चालली ती म्हणजेच मंगेश आणि नॉन स्ट्रायक फलंदाज संकेत अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि गोलंदाजचा वापर केला जाईल. अगदी या ठिकाणी पाहता आपण रसिक. पहिला बॉल उत्तरार्धाचा पाहायला मिळतो. इथनं मात्र पहा जड मध्ये फेकला जातो. अगदी आपण पाहिलं तर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये क्लोज एन्काउंटर पाहायला मिळेल. अगदी क्लोज विकेट किपिंग पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू पकडला जात नाहीये आणि या बॉलवरती डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. पहिला बॉल निघून चालला. धावा इथं मात्र जमल्या गेल्यात. सन्मानजनक धावसंख्या उभी राहिली आहे. 42 धाबींचं टार्गेट इथनं सेट केलं गेलं. या बॉलवरती पहा जागा निर्माण केली आणि हा फटका सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हरला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहेत. पाठवलं जाईल चेंडूला सीमारेषा पलीकडे. येतोय यावेळी मंगेशच्या बॅटमधून चौकार. पायस चौकार आला. अगदी अप्रतिम अप्रतिम फटका सजवला डीप एक्स्ट्रा कव्हरला. तिथे पाहता आपण क्षेत्ररक्षक दूरवरनं आले परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर तो चौकार पाहायला मिळाला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होईल. या बॉलवरती पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन पॉइंटला चकवा दिला आणि चेंडू चाललाय. इथनं मात्र अडवला जाईल का? अडवला जातोय. अप्रतिम अप्रतिम. इथनं मात्र आपण पाहू शकाल तर या बॉलवर देखील 3 धावा कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चित्याच्या सप्लायनं या 3 धावा कंप्लीट केल्या जातात आणि आता टोटलचा विचार केला तर गावदेवी नानिवली संघ जाऊन पोहोचला टोटल 7 या अंकावरती. 7 धावा धावपटलावरती आल्यात. 42 धाब्यांचं समीकरण होतं. आता इथनं मात्र बघायचंय धावा कशा रीतीने डिफेन्स होतील. रसिकला पाहता बॉलिंग ट्रॅकवरती एखाद दुसरी सफलता येणं देखील गरजेचं आहे कारण की मंगेश आणि संकेत ही जोडी मात्र एक विस्फोटक खेळी साकारते. अगदी जर पाहिलं तर गावदेवी नानिवली टीमची धर्मवीर आणि कर्मवीर जोडी यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर शांततेचं क्रिकेट आपण अगदी अनेक मैदानावरती पाहता. दोन्ही टीम प्रेक्षणीय लढत आणि पाहता मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी आपल्या समोर इथं वर्तमान लढत पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. यावेळी मात्र पाहायचा कोणता संघ इथनं मात्र जिंकेल आणि या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवेल. अगदी इथनं मात्र आजचा दिवस अंतिम दिवस 26 जानेवारी रिपब्लिक डे प्रजासत्ताक दिन असेल आणि अर्थातच इथनं मात्र देऊया प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी आपला खेळाडू वर्ग असेल, प्रेक्षक वर्ग आणि या स्पर्धेच्या वतीनं आमदार ट्रॉफीच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. इथनं मात्र पाहू शकाल हा बॉल गुडलॅन पद्धतीचा पाहायला मिळेल. अगदी चेंडू पडल्यानंतर उचली घेती स्ट्राईक आउटला फलंदाज संकेतला आपण पाहता आणि इथनं मात्र डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंडू झाले समाप्त. इथनं आपण पाहू शकाल 4 चेंडूमध्ये 7 धावा इथे जमवल्या गेल्या. अगदी अप्रतिम अप्रतिम इथनं मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळेल. चौकार आला, 3 धावा आल्या. तिथनं जर पाहिलं तर आता कमबॅकिंग गोलंदाजी राहील का रसिक मते. इथनं मात्र 5 पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा फटका देखील हवा था. इथे मात्र फटका फसेल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. पहिला गडी गारद. इथनं मात्र गावदेवी नानिवली टीमला पहिला झटका बसेल आणि फलंदाज संकेत बॅक टू द डगआउट.
तो म्हणजेच संकेत. आता पाहता युनाइट नंबर 3 वरती वन डाऊनचा प्लेअर मैदानात चालला मयूर. गोलंदाजीमध्ये देखील आपण पाहिलं मयूरला अगदी 12 धावा खर्च केल्या आणि इथं मात्र 3 गडी त्याने बाद केले. आपण पाहू शकाल एक रनआउट देखील त्याला मिळालं. तिथनं मात्र 2 गडी त्यानं अप्रतिमरित्या पार या ठिकाणी बाद केले. आता पाहायचं इथनं मात्र बॉलिंग ट्रॅकवरती पाहता पहिले षटक चालू आहेत उत्तरार्धाचं. रसिक मतेला आपण पाहता 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल. इथनं मात्र धावपटलावरती 7 या अंकावरती नानिवली संघ आपण पाहता. 1 विकेटच्या नुकसानावरती नानिवली संघ खेळतो आतापर्यंत. परंतु इथनं आता बघायचं आहे एखादा फटका आला तर मात्र पहिल्या षटकामध्ये पिवंत षटकामध्ये समाधान होऊ शकतं नानिवली टीमचं. परंतु इथे जर गोलंदाजानं वर्चस्व गाजवलं तर मात्र कुठेतरी आपण पाहता तर पोंजे संघाचा बोलबाला राहील. शेवटचा अंतिम बॉल. डॉट बॉल अगदी गोलंदाजाचा वर्चस्व गोलंदाजाचा बोलबाला इथनं मात्र पाहायला मिळाला. पहिले षटक समाप्त झालं. अखेरीस धावपटलावरती लागल्या 7 आणि इथनं आता आपण पाहू शकाल तर विजयासाठी येणारे 18 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज गावदेवी नानिवली टीमला. तर विनंती करतो टॉससाठी वारदोली संघ आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच हातनोली संघ. दोन्ही संघाला हा शेवटचा पुकार असेल मित्रांनो. कॉपरेट करा लगेच आमच्यापर्यंत पोहोचा. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा फायनल डे. आपण पाहाल श्री चंडिका देवी प्रसन्न तरुण मित्र मंडळ आयोजित आमदार ट्रॉफीचा पर्व आणि शेवटचा अंतिम दिवस. अगदी अंतिम दिवस आहे. इथे मात्र आयोजक करते देखील वेळेवरती सर्व संघ उपस्थित राहिलेत. आपण देखील आला असाल तर लगेच पोहोचा आमच्यापर्यंत टॉससाठी. हातनोली संघ आणि वारदोली संघ. इथनं बघायचं तर गोलंदाज जिग्नेश मते मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा गोलंदाज. 18 बॉल. इथनं मात्र 35 धाव्यांची गरज आहे. समोर डावखुराचा फलंदाज मंगेश आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी पाहायचं आहे डॉट बॉल. पहिला बॉल. इथनं मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. अगदी गोलंदाजीचं वर्चस्व इथनं मात्र साकारत असताना पोइंजे टीम आपल्याला पाहायला मिळतं. पहा मित्रांनो पहिली मॅच पाहिली होती आपण पोइंजे वर्सेस वेणगाव संघाला देखील जखडून ठेवलं होतं गोलंदाजी करत असताना पोइंजे टीमनं. यावेळी पहा पुन्हा एकदा डॉट बॉल. अगदी विस्फोटक खेळाडू मंगेश नानिवली टीमचा सलामीसाठी मैदानात गेला आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर इथनं मात्र डॉट बॉल पाहायला मिळतात. मंगेशच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळाला. मात्र तिथनं जर पाहिलं तर अगदी बॅकफुटवरती ढकलला जातो. बॅक टू बॅक 2 बॉल. इथनं मात्र डॉट आलेत. जिग्नेश पाटील वरती केला प्रतिहल्ला आणि शतरक्षक त्या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला अगदी हा फटका स्टँड अँड डिलिव्हर. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. सीमा रेषा पलीकडं येतोय मंगेशच्या बॅट मधनं. तेरा धावा धावपटलावरती लागला. फुलर लेनचा बॉल पाठवून दिलं फेकून दिलं फाईनच्या दिशेमध्ये. लॉंग लेगला येतोय नॉन स्टॉप. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पोचा अंतिम पुकार असेल. वारदोली संघाचा कर्णधार पोहोचला. हातनोली संघ टॉससाठी लगेच या. जेवढा उशीर कराल तेवढं तुमचं नुकसान इथे होईल. याचा हातनोली संघ टॉससाठी या लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. वारदोली संघाचा कर्णधार पोहोचला. GB स्पोर्ट्स वारदोली संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट इथनं मात्र हातनोली संघ. ही फाईट देखील मोठी पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील तिसरी लढत यावेळी पहिल्या सत्रातील हा फटका चांगला आहे. अलॉन द कार्पेटनं एक्स्ट्रा कव्हरला मारला होता
त्या ठिकाणी मात्र कव्हरचे क्षेत्ररक्षक गेले या बॉलवरती, अडवला जाईल आणि इथनं मात्र आपण पाहिलं तर या बॉलवरती धाबा आल्या, त्या म्हणजेच एक धाब आली. अगदी आपण पाहू शकाल तर एक धाबेच्या मदतीने संघ पुढे चालला. टोटल धाबा धावपटलावरती इथनं 20 धाबा धावपटलावरती कंप्लीट झाल्या. पहा मित्रांनो, 42चं टार्गेट इथनं सेट केलं, अजूनही 22 धाब्यांची गरज असेल विजयासाठी. आपण पाहता इथनं मात्र गावदेवी नानिवली टीमला मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला आता फलंदाज पाहता मयूर. अगदी एक बॉल डॉट खेळला, टॉस इथनं जिंकला जीबी स्पोर्ट्स वारदोली संघानं, हातनोली संघानं, सॉरी हातनोली संघानं टॉस जिंकलाय. तर इथनं मात्र आपण पाहता हातनोली संघ डिसिजन लगेच कळवा आमच्यापर्यंत. यावेळी बघायचं आहे इथनं मात्र काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चेंडू समाप्त झाले 6. जिग्नेश मतेची गोलंदाजी. आपण पाहता 2 षटकार आले, 1 सिंगल आली आणि आपण जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवर 2 धाबा. टोटल स्कोअरबोर्ड आता पाहिलं तर 22 अंकावरती येणार. इथनं 12 चेंडू विजयासाठी 20 धाव्यांची गरज असेल गावदेवी नानिवली टीमला. तर इथनं जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाने टॉस जिंकला. तर वारदोली संघ डिसिजन आपला आमच्यापर्यंत पोहोचवायचा, कारण की समोर देखील हातनोली संघ. आता पहा विजयासाठी इथनं गावदेवी नानिवली टीमला 12 चेंडू आणि निर्णायक 20 धाब्यांची गरज आहे. आता इथनं बघायचं आहे मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाज आपण पाहाल तो म्हणजे प्रशांत. इथनं पाहायचं मित्रांनो, 12 बॉल 20 धाब्यांची गरज आहे. त्या धाबा इथनं डिफेन्स कराव्या लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती प्रशांत अगदी अप्रतिम गोलंदाजी साकारतो. इथनं बघायचं आता ह्या मॅचमध्ये काय घडतं. समोर आपण पाहता डावखुऱ्या त्याचा फलंदाज यावेळी मंगेश. हा फटका सुरेख डीपमध्ये चालला, ढकलला जाल. मिड विकेटला एक धाव कंप्लीट झाली. वाडिश लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. इथे मात्र यस डेफिनेटली पाहू शकाल या बॉलवरती एक धाव आली. अगदी रिस्की धाव घेतली जाते. सुरेख क्रिकेट इथं मात्र पाहायला मिळतं मित्रांनो. अगदी आपण जर पाहिलं तर अनेकदा आमचे योगेश साथी समालोचक देखील सांगतात की क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. अगदी जर आपण पाहिलं तर कधीही वेळ कोणाची वाईट येईल सांगता येत नाही क्रिकेटमध्ये. या बॉलवरती पाहायचं एक धाव आली. इथनं आता बघायचं येणारे 11 चेंडू विजयासाठी 19 धाव्यांची गरज आहे. समोर फलंदाज मयूर नानिवली टीमचा आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी पाहायचंय आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्पॅच. फलंदाज मयूर इथे मात्र बाद होईल. पूर्णपणे एसटी इथं मात्र उकलून काढल्याचा
स्पीडअप करा प्लीज. आज अंतिम दिवस आपल्याला देखील माहिती आहे. उन्हाचा देखील इथं मात्र वातावरण वाढत चाललं. अगदी इथं मात्र आपण पाहू शकाल तर 42 धावांची गरज आहे. आपण पाहू शकाल आता इथनं मात्र आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील 10 बॉलमध्ये बनवायचे आहेत 19 धाबा. नौका फलंदाज एंटर झाला मैदानामध्ये. इथनं मात्र प्रशांत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी पाहायचं हा फटका देखील इथे मात्र मिस होतोय. बीट झालेत फलंदाज. कोणत्या प्रकारे बॅट अँड बॉलला संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची डिलिव्हरी पहा मित्रांनो. प्रशांत षटक काय राहिलं. पहिल्या बॉलवरती जिथे स्ट्राईक रोटेट झाली मंगेशला नॉन स्ट्राईकला पाठवलं गेलं. आता इथे मात्र बघायचं दुसऱ्या बॉलवरती विकेट आलं. तिसऱ्या बॉलवरती नौका फलंदाज प्रशांतला देखील इथं थांबवलं जातं. प्रशांत टू प्रशांत असं खेळ आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे मात्र गोलंदाजी करत असताना कुठेतरी वर्चस्व गाजवलं जाईल. पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा हा दुसरा बॉल डॉट. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहा मित्रांनो समीकरण अवघड स्थितीत जाऊ शकतं. येणारे 8 बॉल आणि विजयासाठी 19 धावांची गरज असेल नानिवली टीमला. यावेळी पाहायचंय पुन्हा एकदा कोणत्या प्रकारे हळू देत नाहीये. अगदी झड मध्ये गोलंदाजी केली जाते. हाफ ट्रॅकर बॉल. इथे मात्र वेगावरती स्वार गोलंदाज आपल्याला प्रशांत पाहायला मिळतो. 5 बॉल इथनं समाप्त झाले. शेवटचा अंतिम बॉल असेल. आणि इथनं आता बघायचंय काय घडतं. पहिल्या षटकामध्ये रसिक मतेनं 7 धाबा खर्च केल्या. त्यानंतर जिग्नेश मतेनं 15 धाबा. आता प्रशांतला आपण पाहता शेवटचा अंतिम बॉल. यावेळी पाहायचंय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला. अगदी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आणि इथनं मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर येईल. तो म्हणजेच प्रशांत. यावेळी पाहता प्रशांतला मैदान सोडावं लागेल. आणि फलंदाज इथनं बाद झाला प्रशांत. नानिवली टीमला अजून एक धक्का. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. या बॉलवर आली 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीनं इथनं मात्र आपण पाहिलं टोटल स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचेल टोटल 24 अंकावरती. आता विजयासाठी येणारे 6 चेंडू आणि अजूनही 18 धावेंची गरज आहे. आता इथनं बघायचं गोलंदाज पोंजे टीमचा आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये. अगदी इथनं मात्र 6 चेंडू आणि 18 धावेंची गरज. आता गोलंदाज पाहाल पोंजे टीमच्या मैदानामध्ये मंदार कडव इथनं मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल. 6 चेंडू अजून 18 धावेंची गरज. आणि समोर फलंदाज आपण पाहता मंगेश डावकर हाताचा. ज्या मंगेशवरती आता भार नानिवली टीमचा. नॉन स्ट्राईक अँड फलंदाज पाहता नौका मैदानामध्ये एंटर झाला हरिश्चंद्र. पाहता मैदानामध्ये जोडी हरिश्चंद्र आणि स्ट्राईक ऑन फलंदाज यावेळी मंगेश. 6 चेंडू 18ची गरज. मोठे फटके इथनं मारावे लागतील मंगेशला. पहिला बॉल मंदार कडव. पहिलाच बॉलवरती आडव्या बॅटनं फेकून दिलं. तिथे मात्र शतरक्षक नाही आहेत. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं. इथं मात्र पाहू शकाल आपण स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं वन बाउन्स चौकार.
टोटल धावा आता धावपटलावरती लागल्या त्या म्हणजेच 28 धावा. विजयासाठी अजूनही 14 धाब्यांची दरकरार इथनं मात्र बाकी असेल. 5 चेंडूत 14ची गरज. समोर असेल नाणेनिळी टीमचा मोठा ट्रम्प कार्ड. अगदी विस्फोटक खेळी इथं मात्र साकारावे लागेल. आता जर पाहिलं तर 2 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहिलेत आणि 2 चौकार आतापर्यंत. अप्रतिम खेळी. यावेळी पाहायचंय हा बॉल. इथे मात्र पाहू शकाल वाईट दर्शवला जाईल. ज्या बॉलची गरज होती तो बॉल इथनं फेकला जातो. पहिल्या बॉलवरती चौकाराला आडव्या बॅटनं खेचला होता. दुसरा बॉल देखील त्याच रीतीनं त्याच लेमध्ये इथनं मात्र फेकला गेला. परंतु त्याच रीतीनं जर विचार केला तर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु वाईट बॉल इथनं दर्शवला जातो. 1 धावेनं समीकरण कमी होईल. 5 बॉल. आता विजयासाठी इथनं 13 धाब्यांची गरज असेल गावदेवी नानिवली टीमला. यावेळी पहा फटका हवेत चालला. गॅपमध्ये ढकलला जातो. झेल सुटलाय आणि या बॉलवरती स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली जाईल. पाहता मंगेश अप्रतिम. इथे मात्र जीवदान दिलं गेलं. अशा प्रकारच्या चुका इथे मात्र आपण पाहता सई 11 या ठिकाणी पाहू शकाल. सई 11 शिवसई पोंजे टीमला कुठेतरी महागात पडू शकतात. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या बॉलवरती 2 धावा आल्या. इथनं टोटल स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले ते म्हणजेच 31 अंकावरती. आता विजयासाठी येणारे 4 बॉल आणि 11 धावेंची गरज असेल यावेळी गावदेवी नानिवली टीमला. प्रत्येक बॉलवरती समीकरण इथनं मात्र पाहायला मिळतं. अगदी चेंज होतं बॅटची लिडिंग एज. तिथे मात्र फर्स्ट स्लिपला चेंडू गॅदर केला जाईल. अप्रतिम. प्रेशर वाढलं. प्रेशर क्रिएट झाला. अगदी एक बॉल वाईट देखील फेकला. आता 3 बॉल 11. इथं मात्र समीकरण जडमध्ये जात असताना पाहायला मिळेल. तर पुढची मॅच इथं मात्र जीबी स्पोर्ट्स वारदोली संघानं टॉस जिंकला. आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवा. वारदोली संघ. यावेळी पाहायचा फटका. अगदी अप्रतिम प्रहार येतोय. दमदार हिट. 7 धाब्यांसाठी षटकार. चला षटकार आला. अगदी पहा मित्रांनो 3ऱ्या बॉलवरती अगदी इम्पॉर्टंट हा बॉल होता. त्या बॉलवरती मोठा फटका मारणं गरजेचं होतं. तो फटका आला आणि टोटल आता पाहता तर 37 धाबा धावपटलावरती लागला विजयासाठी. आता इथनं मात्र येणारे 2 बॉल आणि 5 धाब्यांची गरज. 2 बॉल 5 धाब्यांची गरज. अगदी अप्रतिम खेळी साकारली आहे आज मंगेशनं. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. दुसऱ्या मॅच मध्ये देखील अप्रतिम खेळी साकारत असताना आतापर्यंतचा 3रा षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. आता 2 बॉल 5 धाब्यांची गरज. यावेळी पाहू शकाल फुलरलेनचा बॉल. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल आणि इथे मात्र पहा या बॉलवरती पंच 1 विकेट असेल का? ओके स्टंप खाली पडला होता. सॉरी. इथनं मात्र पाहता आपण परंतु डिसिजन इथनं मात्र बाकी असेल. पंच आपला डिसिजन पोहोचवा आमच्यापर्यंत. तर इथनं विनंती करतोय पंचांवरती दबाव टाकायचा नाही. अगदी दोन्ही पंच एकत्र या. आपला डिसिजन जो काय असेल ते पोहोचवा आमच्यापर्यंत. तर जा आयोजक करते मैदानामध्ये जा. तर जा मैदानामध्ये आयोजक करते डिसिजन जो काय असेल कारण की सामना थांबलाय.
तर इथनं मात्र आता बघतो अगदी 2 बॉल 5ची गरज होती. या बॉलवरती आपण पाहू शकाल तर 2 धावा इथनं मात्र कन्वर्ट केल्या जातील आणि इथनं मात्र 2 धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला टोटल 38 अंकावरती. आता येणारी इथनं मात्र चेंडू शिल्लक असेल शेवटचा अंतिम बॉल आणि सॉरी 39 धावा झाल्यात आणि 1 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. 1 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे विजयासाठी इथनं मात्र नाणिवली टीमला. आणि या स्पर्धेचे नियम पाहता मित्रांनो कंपल्सरी चेसिंग. अगदी जरी स्कोर इज लेवल झाला बरोबरीचा सामना झाला तरी देखील इथनं मात्र आपण पाहता समोरच्या टीमला इथनं मात्र कंपल्सरी 42 धावा बनवाव्या लागणार आहेत. अगदी पाहू शकाल इथनं 1 चेंडू आता 3 धाब्यांची गरज. समोर यावेळी फलंदाज पाहता मंगेश. यावेळी पाहायचंय प्रेशर क्रिएट झाला गोलंदाजावरती. व्हाईट बॉल इथनं आता बघायचंय व्हाईट बॉलच्या मदतीने धावपटल्यावर धावसंख्या 40चा आकडा कंप्लीट झाला गावदेवी नाणिवली टीमचा. आता पाहायचं इथं शेवटचा बॉल. एका बॉलवर 2 धाव्यांची गरज. आधी हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो. पाहू शकाल 1 बॉल 2ची गरज. चेंडू पॅड वरती आदळला. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल उचलणार फेकणार आणि या बॉल वरती विकेट. विकेट प्राप्त झालं. रनआउटचा धोका धोक्याची घंटा वाजली. मंगेशला परतावं लागेल. सामना जिंकला इथनं मात्र सई 11 शिवसई पॉइंटच्या टीमनं. डीजे